काय हो, किती वाजता चालले म्हटलं बाजारात? चालले जाणं पटकन, आता बाजाराचा टाइम तर झाला. बसलेच आहे घरी, पटकन चाललं जाऊ ना, पटकन घेऊन या. बाजार तर नाही, इथंच बसले राहतात, 2 वाजून जाते तर घरीच. जातो ना आता, निघतोच म्हटलं 5-10 मिनिटात. तर ग्लासभर पाणी आण आणि थैला घेऊन ये बाजाराचा. जातो मग मी. हो, आणून देतो. अन ह्या हप्ती काय काय आणा लागते म्हटलं, भाजीपाला सांगून देजो. अन अद्रक लसण कांदे हेही आणा लागते काय, आलू गिलू. घेऊन ये जा ना तुमच्या मतानं 2-4 भाजीपाला. अन काय म्हणते, कांदे आहे, अद्रक अन लसण आणा लागते. अन आलू घेऊन ये जा किलोभर. असं असं म्हणजे कांदे नाही आणा लागत नाही? नाही नाही, कांदे गिंदे नाही आणा लागत, कांदे आहे म्हटलं. अन हिरवा भाजीपाला घेऊन ये जा तुमच्या मतानं, काय काय आणायचं आहे तर. ठीक आहे ना, घेऊन येईन मी. पाहतो आता बाजारात. अन मी काय म्हणत होती व, धाराले अन जवई बुवाले बोलावता काय म्हटलं, आंब्याच्या रसाले? आता याच्यात काय विचारा लागते काय? बोलावता काय म्हणजे बोलावून घे ना. फोनला आणि बोलावून घे पोरीले न जवईले. हो तेच म्हटलं, बोलावून घेऊ. मग पाणी पडल्यावर कुठं आंब्याचा रस, मग आंबेही खराब होते ना. अळ्या पडते म्हटलं आंब्यामध्ये. तर आता पाणी पडायचं आहे तर बोलावून घेऊ म्हटलं दोघाले एका दिवसासाठी. ठीक आहे ना उमा, बोलावून घे. तू एक काम कर ना, आज बाजार आहे तर बाजारातून मस्त गावरानी आंबे घेऊन येतो 2 किलो. मस्त खाली होते आणि रसाली होते. बरं तसं करतो ना, मग आजच फोन लावतो ना धाराले, आणि जवई बुवाले लावतो आणि बोलावून घेतो संध्याकाळपर्यंत. नाही तर काय, मग बोलावून घे. आज बोलावायचं आहे ना उद्या बोलावायचं आहे, काय लय लांबा लांबा करत बसतं. लावतो मग फोन. आणि मी हे म्हणत होते, कपडे घेऊन ये जा काय धाराच्या लेकरासाठी. मागं आले होते तेव्हा घेतलेच नाही, त्याच्यानं म्हटलं आता ह्या वेळेस घेऊन घेऊ. कपडे काय पण म्हटलं बरोबर घेता येईन मले, लहान मोठे होईन नाही तर. त्याच्या मापाचे घेता येईन काय म्हटलं मले. मी काय म्हणतो, कपडे गिपडे राहू दे. अजून आणन आखूड लंबे झाले तर अजून वापस करायला जा लागन. त्याच्यापेक्षा धारा येईन तेव्हा तुम्ही दोघी जणी चालले जा बाजारात आणि घेऊन ये जा कपडे. नाही तर मग दुकानात चालले जा कपड्याच्या. अहो तर ते 8 दिवस थोडी थांबणार आहे आता. बाजारात जाईन आम्ही दोघी जणी. 1 दिवसासाठी येईन, नाही तर 2 दिवसासाठी येईन. ते जास्त दिवसासाठी थोडी येणार आहे. आता किती दिवस थांबते ना काय माहीत. थांबन तर ठीक आहे, चालले जा तुम्ही दोघी जणी. नाही थांबणार तर पैसे देऊन देऊ, घेऊन घेजो म्हणा तुझ्या लेकरासाठी कपडे. नाही जमत काय? अहो पैसे देतो तर पैसे खर्च होऊन जाते. असं थोडी आहे का पैसे देईन तर ते कपडेच घेणार आहे म्हणून आणखी दुसऱ्या कामी लावून देईन ते. त्याच्यानं म्हटलं कपडे घेतलं होतं नाव होते का. आता गेली होती बा, आता माझ्या आईनं कपडे घेतले माझ्या लेकरासाठी. तिले सांगाले बरं होते तिकडे तिच्या सासू सासऱ्याले. बरं ठीक आहे ना, पाहतो मग मी घेऊनच येतो कपडे. कपडेवाल्याले बरोबर सांगा लागते. 8-9 महिन्याचे लेकर आहे म्हणा तर बरोबर द्या असे म्हण जा. आणि वाढत्या अंगाचे कपडे आण जा. मोठे झाले तर चालते पण लहान नाही झाले पाहिजे. बरोबर ठीक आहे ना, पाहतो मग मी बाजारात. दे मग आता बाजाराचा थैला आणून दे बरं पटकन. इथंच उशीर होऊन राहिला मले. बाजाराचा आटो गिटो लागला असन तर चालला जातो मी. हो हो, घ्या हो बाजाराचा थैला पकडा म्हटलं. आणि किराणा सामान आहे म्हटलं घरी, तेल साखर का आणा लागन? तसं तर आहे म्हणा, आणा नाही लागत होतं. पण आता पोरगी आणि जवई बुवा येते तर घेऊन ये जा 1-1 किलो. उरलं तर काय वाया थोडी जाऊन राहिलं, पुढच्या हप्ती होईन आपल्याला. ते तर आहे म्हणा, वाया गिया नाही जात. बरं घेऊन येईन मी थोडा थोडा किराणा सामान. हो हो, चल मग येतो मी. चाल गड्या, आता धाराले फोन लावतो आणि बोलावून घेतो. काय बाई हे पोरग नाव नाही झोपत. त्याले तरी झोप लागली पण ह्या झोपतच नाही. पाहतच राहते, खेळतच राहते. थोडीशी लोटतो म्हटलं तर नाव लोटाले नाही भेटत. दिवसभर यायलेच पाहा लागते. याले पहा तर त्याले पहा. झोप ना मा दादू, झोप ना बेटा. काय हो हो म्हणतं, झोप ना. बोला उमाबाई, काय चालू आहे? काही नाही, यायची आठवण आली दोघाची तर लावला फोन. काय करून राहिले म्हटलं हे दोघंही? हाय ना, एक झोपलाय आणि एक खेळून राहिला. हाव काय? तब्येत पाणी सगळं ठीक आहे रेखाबाई? हो हो, सगळं ठीक आहे ना. माय आईच आपण काय म्हणते आता आई? घ्या ना उमाबाई, बोलून घ्या म्हटलं धारा संग. हो द्या ना फोन. घे धारा, तू यायचा फोन बोलून घे म्हटलं. लय वेळचा मोबाईल वाजून राहिला होता. मी म्हटलं कोणाचा फोन वाजून राहिला. तिकडेच राहिला आई मोबाईल चार्जिंगवर. मी इकडे यायला पाहत होते. इकडे काही आवाज आला नाही मला मोबाईलचा. बरं घे ना मग, बोलून घे काय म्हणते तर. हो आई. हाय बोल ना, काय म्हणतं? काय चालू आहे म्हटलं, काय करून राहिले? काही नाही, यायलाच पाहून राहिले मी. सोहम झोपला, या रोहन झोपाचाच आहे तर त्यालाच पाहून राहिले मी.
दोघाले पाहू पाहू म्याळ व्हावं लागते. एक झोपते तर एक उठते. नाव आराम करायला नाही भेटत. हा काय काऊन रेखाबाई नाही पाहत यायले? पाहते नाही, यायची आधीच तर पाहत राहते त्याले. आज पीठ नाही आहे तर दळण करतो म्हणे मी, गहू पाकड पुकड करतो तर तू यायले पाय म्हणे, घरात घेऊन बस म्हणे यायले. हे काम नाही करू देत ना, मनात होते, पुढंच होते काम कराले. हा काय करायला लावत जाय ना मग दोघाली. हा दोघाली गहू साफ करत जा म्हणा. पोळ्या नाही पाहिजे काय त्याले खावाले? हो नाही, 2-2 पोळ्या खाऊन राहिले ना ते. सध्या खात नाही, जेव्हा खाईन तेव्हा कर जा म्हणा काम. हो ना. बोल नाही, कसा काय फोन लावला? काही नाही व, मी हे म्हणत होते आज येतं काय म्हटलं. दोघे जण येता काय तुम्ही आज अचानक? काहून नाही, काय आहे बाप्पा? हाय गिये काही नाही, लय दिवसाची इच्छा होती तुमच्या दोघाले बोलावाले. बोलावतो म्हणत होती आंब्याच्या रसाले, पण बोलावणं काही झालं नाही. तर म्हटलं पाणी पडायच्या पहिले येऊन जा बा. मग पाणी गिनी पडल्यावर कुठं रस खावायची इच्छा होते. हो आई, मग नाही खाऊशा वाटत. नाही तर काय मग आंबे खराब येते ना बाजारात. त्याच्यानं म्हटलं आज बाजार आहे, तुझे बाबा आत्ताच गेले बाजारात, तर त्याले म्हटलं आंबे घेऊन ये जा. तर आनंद म्हणे मी, तर बोलावून घे म्हणे जवळ बुवाले धाराले, राहीन म्हणे रात्रभर आणि चालले जाईन म्हणे उद्या. तर येता काय म्हटलं मग दोघे जण? आई आता वेळेवर काय सांगू मी, काल जर फोन केला असता तर रात्री विचारलं असती यायले. आता तू वेळेवर म्हणून राहिले आणि हे काही घरी आहे नाही, कामावर गेले. हा काय कामाला गेले नाही तर किती वाजता येते मग? संध्याकाळी येते काय कामावरून? नाही संध्याकाळी नाही, आज बाजार आहे तर येईन 3 वाजेपर्यंत घरी. हा काय तर विचारजो ना मग काय म्हणते जवळ बुवा. तर 3 वाजता येईन तर तुम्ही 3:30-4 वाजता निघाले तर 6 वाजेपर्यंत तर घरी येऊन जाता. विचारजो मग जवळ बुवाले. ठीक आहे. नाही आता तू म्हणून राहिले आंबे गिंबे आणायला लावतो तुझ्या बाबाले, तर येऊनच जा लागन मग. अन म्हटलं तू या सासूले विचारून घे जो गावाले जाऊ का नाही म्हणून, नाही तर मग अजून म्हणन पाय बा मायचा फोन आला तर तयारीच केली हिनं. असं नाही म्हटलं पाहिजे. त्याच्यानं म्हटलं पहिले विचारून घे जो आणि मग तयारी करजो. ठीक आहे, नाही विचारतो ना मी आणि करतो मग तयारी. तशा काय आई नाही म्हणणार, जायच म्हणून. तर म्हटलं जास्त दिवस काही राहणार नाही, मग 1-2 दिवस राहीन मी आणि येऊन जाईन वापस. आता इकडे यायचे काम आहे ना. अन आई म्हणे आता ह्या 1-2 दिवसात म्हणे बाया पाहतो आणि वावरात जाईन म्हणे, फन याचाचे आहेत. तर म्हटलं जास्त दिवस काही थांबणं जमणार नाही, तर 1-2 दिवसासाठीच येईन मग मी. ठीक आहे ना, चालते 1-2 दिवसासाठीच ये, पण ये म्हटलं. आता वावराची कामं महत्वाची आहे ना. हो मग आई वावरात जाते मजुराई संग, तर घरचे कामं गिमं करायला पाहिजे ना घरी, त्याच्यानं म्हटलं. बरं ठीक आहे ना. तर आई मी काय म्हणतो, यायच्या आधी संग बोलून घे ना. बरं दे मग धारा, रेखाबाई जवळ फोन दे, नाही तर मग अजून म्हणून पाय बा उमाबाई मला विचारत बी नाही. हो नाही तर 2 शब्द बोलून घे म्हटलं तू. हो आई काय करून राहिल्या? फोन घ्या म्हटलं, आई बोलतो म्हणते तुमच्या संग. काय म्हणतो धारा? आई बोलतो म्हणते तुमच्या संग. बरं दे ना फोन. हा बोला उमाबाई. रेखाबाई म्हटलं 1-2 दिवसासाठी पाठवता काय धाराले ना जवळ बुवाले? ठीक आहे उमाबाई, पाठवतो म्हटलं, मी दोघाले पाठवतो. कधी पाठवा लागते म्हटलं सांगून द्या. मी म्हणून राहिली आजच पाठवलं असतं त्याले तर चांगलं झालं असतं म्हटलं. आज काय? ठीक आहे ना, पाठवून देईन. काऊन उमाबाई, कुठं चालले काय म्हटलं घुमा फिराले? नाही घुमा फिराले नाही जात, लई दिवसाची इच्छा होती जवळ बुवाले अंधाराले बोलावायचे आंब्याच्या रसाले. तर म्हटलं बोलावतो पण बोलावणं काही झालं नाही. तर म्हटलं आज बाजार आहे म्हणून म्हटलं पाठवून द्या त्याले. असं ठीक आहे ना, पाठवतो. बबन आता कामाला गेला, तो येते 3 वाजता, मग करायला लावतो तयारी आणि पाठवून देतो 5-6 वाजेपर्यंत. ठीक आहे ना, ठीक आहे, तेच विचारायचं होतं. बरं घ्या मग उमाबाई, बोलून घ्या म्हटलं धारा संग. बोलली ना रेखाबाई, बोलली म्हटलं तिच्या संग. ठीक आहे मग ठेवतो फोन. बरं ठीक आहे. धारा करतो म्हटलं मग तयारी, चालले जाता दोघे जण. ठीक आहे. नाही अन आई तुम्ही म्हणत होत्या मजूर पाहतो म्हणत होत्या फन वेचाले, तर कधीपासून सांगता म्हटलं? पाहतो ना आता, उद्या गिद्या घुमा लागन गावात, भेटल्या गिटल्या तर परवापासून न्या लागन मग. हो तर तेच म्हटलं, मग जास्त दिवस काही राहत नाही, आज जातो, उद्याचा दिवस थांबन आणि परवा वापस येईन मग. तसं तर म्हणा मी फोन करून सांगनच तुले, बाया जर भेटल्या तर येऊन जाजो, जर नाही भेटन तर थांबजो 1-2 दिवस, करतो मी इकडे स्वयंपाक पाणी. ठीक आहे, नाही तसं सांगून दे जा मग. हो चाल बापा, गहू काढून ठेवले बाहेर, तिकडे कोंबड्या गिंबड्या येईन ना खाईन. अमाय बाई आशा, ह्या टाइम होय काय म्हटलं चिप्स बनवायचा? आता बनवून राहिली
तू मिरगाच्या तोंडी. हो ना काकू, काय करू मग आता. आलू किती महाग होते, 30 रुपये किलो आणि 30 रुपये किलो. मी म्हटलं महाग आहे, सस्ते होऊ देतो आणि मग बनवून म्हटलं चिप्स. पण स्वस्त व्हायचं तर काही नाव घेतच नाही. आणि त्याच्यानं म्हटलं आता राहू दे, स्वस्त काही होत नाही म्हटलं, आलू बनवून घेतो. मग पावसाळ्यात काय चिप्स वाढणार बी नाही. अमाय बाई काय हो तू बी. लोकांना म्हटलं मार्च एप्रिल महिन्यातच बनवले आणि तू आता बनवून राहिली जून महिन्यात. अहो चिप्स बनवायचे राहिले तर काय करा लागते माहित आहे. आता तू 10 किलोचे चिप्स बनवशील, मी 10 किलोचे चिप्स बनवन, चंद्रकला 10 किलोचे बनवन, रुपा 10 किलोचे बनवन, कोणी 10 किलोचे बनवते, कोणी 5 किलोचे बनवते. तसे 5-6 जणी मिळून एक आलूचा कट्टाच विकत घ्या लागते. तो आलूचा कट्टा आपल्याला स्वस्तात पडते. हो काकू. नाही तर काय मग, आपण असे 2-4 किलो चिल्लर घेतो तर ते महागात पडते. आणि आपण जर कट्टा घेतला तर 18-20 रुपये किलो तर पडते मग आलू. हो काकू. बरं जाऊ द्या, या वर्षी मी मागं पडली, पण पुढच्या वर्षी म्हटलं मग एक काय न घेऊ आपण 5-6 जणी मिळून आलूचा कट्टा. नाही तर काय मग, सांगतो मग पुढच्या वर्षी. आता कशा काय आल्या होत्या म्हटलं घरी. काही नाही हो, तू कामाला आली होती तर कामाचेच पैसे देवाले आली होती मी. असं. हो तेच म्हटलं, आज बाजार आहे तर देऊन द्या पैसे. काहून बाजारा नाही चालली काय आज. नाही, आता मी आलूचे चिप्स बनवून राहिले ना, कुठं बाजारात जातो, हे जाईन आमची तिथं. बरं घे म्हटलं मग तुझे पैसे. बसा ना आता आल्या तर, बसा म्हटलं, चहा घी बनवतो मग जा. नाही हो, इकडे जायचं आहे ना मला रुपाच्या घरी, तिचे पैसे देवायचे आहे. आत्ताच आली मी. आता मी म्हटलं पहिले तुला देऊन देतो, मग रुपाच्या घरी जातो आणि तिकडच्या तिकडे मग प्रीतीच्या घरी जातो म्हटलं देवाले पैसे. मंदाले तर सकाळीच दिले. हा काय, बरं द्या मग पैसे. हो. आई कुठं जावाची तयारी आहे म्हटलं. बॅग पॅकिंग करून ठेवली, कुठं जातं म्हटलं पाहूनपणा. मी कायले चालली रे, माई कायले बॅग होईते. तू नाही जात तर मग कोण जाऊन राहिलं. बाबा जाऊन राहिले काय म्हटलं. अरे तुझे बाबाही कुठं नाही जात आणि मी कुठं नाही जात म्हटलं. आज तुझ्या सासूचा फोन आला होता तर बोलावलाय तुम्हाला, तर धारानं पॅकिंग करून ठेवली ते. काय बोलतं, माझ्या सासूचा फोन आला होता अन कायले बोलावलं आता. अरे आंब्याच्या रसाले बोलावलं तुमच्या दोघाले. लई दिवसाची इच्छा आहे म्हणे, बोलावतो पण बोलावणं काही झालं नाही म्हणे, तर पाठवून दे जा म्हणे रेखाबाई 1-2 दिवसासाठी. काय आई, मस्त माया कामं चालू आहे बरं. आणि एक तर माया कामावरचे माणसं आहे कमी, अजून मी नाही जाणार तर अजून माया ठेकेदार मलेच बोलन. अरे तर सांगून दे ना फोन करून. आता काय परिवारात बी नाही जाऊ काय म्हणा, काय तुमच्याच कामावर येत राहू काय म्हणा. कामाला जाणं तर चालूच आहे, 12ही महिने कामाला जातं. मग काय आता रिश्ते नाते काय सोडूनच देवाचे काय. कुठं म्हटलं घुमा फिरायला जाणं बंद करून देशील काय. आता तुझ्या सासूचा फोन आला तर चालला जाय. काय आई बोलत्याच वेळेस भलतेच कामं काढत राहते. पण माझे सासू सासरे एवढा मोठा उन्हाळा गेला तर त्यानं बोलावलं नाही. घरीच तर होतो मी तेव्हा. आता कामं लागले तर या बुवा चालू आहे त्याचं. तेव्हा नाही बोलावलं, पण आता तर बोलावलं ना त्यानं. चालला जाय मग, कर तयारी. हातपाय धुय, चहा घी पे आणि निघ म्हटलं. मग चालले जा लवकर, गाडी गिडी भेटली पाहिजे तुम्हाला. बरं ठीक आहे आई, जास्त दिवस काही थांबत नाही मी. आज जातो आणि उद्या येऊन जातो वापस. नाही रे, आज जाय, उद्याचा दिवस थांब तू दिवसभर आणि मग परवाच्या दिवशी ये जो. बरं पाय तुम्ही, तशी तर माझी इच्छा नाही आहे जास्त दिवस थांबायची. बरं जाय मग, कर तयारी. हो. धारा झाली काय तयारी. हो झाली ना. करा ना तुम्ही लवकर तयारी, पटकन निघून जाऊ म्हटलं ॲटो गिटो ना. बरं ठीक आहे ना. आणि ह्या तर झोपलाच आहे. झोपलाय तर झोपू द्या ना त्याले काय म्हणता. झोपू द्या, आत्ताच झोपला तो. एक उठते तर एक झोपते, तुम्हाला तर माहीतच आहे. धुवा म्हटलं मग, हात पाय धुवा आणि तयारी करा. तोपर्यंत मी यायला कपडे गिपडे घालून देतो आणि यायची तयारी करून देतो. तुमचीच वाट पाहत बसली होती मी. आज लेट आले म्हटलं कामावरून. आज बाजाराचा दिवस आहे तर पैसे गिसे देते, त्याच्यानं टाइम झाला आम्हाला थोडासा. बरं ठीक आहे, करून दे तू यायची तयारी, मी तयारी करतो म्हटलं. हो. चला मग मित्रांनो, आता हे तयारी करतो आणि निघतो मग आम्ही गावाला जासाठी. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू. उद्या भेटू सायंकाळी 7 वाजता नवीन भागात. धन्यवाद.